काँग्रेसकडून उपमहापौर राहिलेले आणि माजी नगरसेवक आबा बागुल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. आबा बागुल यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांनी देखील सेनेत प्रवेश केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बागुल हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र बागुल यांनी अचानक शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आबा बागुल हे सलग 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसकडून त्यांनी उपमहापौर, महापालिका पक्षनेता अशी विविध पदे सांभाळली. मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पर्वती विधानसभेसाठी तिकीट त्यांना नाकारले गेले होते. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना हार स्वीकारावी लागली होती. तेव्हापासूनच बागुल हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. बागुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. मात्र अचानक त्यांनी शिवसेनेचा झेंडा आता हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुले यांनी देखील सेनेत प्रवेश केला. चर्चा अशी आहे की नगरसेवक पदासाठी त्यांच्या घरी 2 तिकिटे हवी आहेत. नवीन पक्षात त्यांना काय आश्वासन दिले गेले आहे हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.